Hello, dear students. Today we are going to learn an interesting lesson from your English Balbharti textbook Standard 4, and the lesson name is Your Own Book of Science. So, let's understand our today's lesson number 4, Your Own Book of Science. तुमची स्वतःची एक सायन्सची बुक. You may come across simple but amazing science experiments in magazines, newspaper supplements or on the internet. Amazing म्हणजेच आश्चर्यकारक, आश्चर्यजनक. मॅगझिन्स म्हणजेच प्रत्येक वीकमध्ये किंवा मंथली मॅगझिन्स येत असतात. न्यूजपेपर सप्लिमेंट्स म्हणजेच पुरवणी. न्यूजपेपरमध्ये काही पुरवण्या येतात. तर त्यामध्ये किंवा इंटरनेटवर तुम्ही बरेच असे सायन्स एक्सपेरिमेंट्स पाहिले असतील, रीड केले असतील आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्यही झालं असेल की कसं काय हे पॉसिबल आहे. कलेक्ट एनी 5 to 8 एक्सपेरिमेंट्स यू लाईक. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला आवडत आहेत असे 5 to 8 एक्सपेरिमेंट्स कलेक्ट करायचे आहेत. आस्क युअर पेरेंट्स ऑर टीचर्स वेदर द एक्सपेरिमेंट्स आर सेफ. तुमच्या पेरेंट्सला किंवा टीचर्सला विचारायचं आहे की हे एक्सपेरिमेंट्स करणं सेफ आहे का. यामुळे काही धोका तर नाही, काही एक्सपेरिमेंट्स डेंजरस असतात. त्यामुळे आधी पेरेंट्स किंवा टीचर्सचा सल्ला घ्यायचा आहे. देन कॅरी आउट द एक्सपेरिमेंट्स. आणि त्यानंतर ते एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. इफ नेसेसरी टेक द हेल्प ऑफ युअर पेरेंट्स ऑर टीचर्स. आणि जर गरज पडलीच तर तुमच्या पेरेंट्सची किंवा टीचर्सची हेल्प घ्यायची आहे. रेकॉर्ड द एक्सपेरिमेंट्स ऑन सेपरेट शीट्स इन युअर ओन बुक ऑफ सायन्स. तुमची स्वतःची अशी एक बुक तयार करायची आहे आणि त्या बुकमध्ये एका सेपरेट शीटवर तुम्ही जे एक्सपेरिमेंट केलेलं आहे त्याबद्दलचे डिटेल्स राईट करायचे आहेत. ॲन एक्झाम्पल इज गिवन बिलो. आणि एक एक्झाम्पल आता तुम्हाला तुमच्या या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. अ सिम्पल एक्सपेरिमेंट लिफ्टिंग आईस. आता लिफ्टिंग आईस म्हणजेच बर्फाला उचलणे. त्याचं एक एक्सपेरिमेंट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. इफ यू वॉन्टेड टू लिफ्ट आईस विदाउट टचिंग इट, व्हॉट डू यू डू? रीड ऑन टू फाइंड आउट. जर तुम्हाला आईस क्यूबला हात न लावता आईस क्यूब उचलायचं आहे तर तुम्ही कसं उचलाल? पाहूयात आपण एक छान एक्सपेरिमेंट. व्हॉट यू नीड. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे? आईस क्यूब्स, थ्रेड म्हणजेच धागा, आणि कॉमन सॉल्ट म्हणजेच मीठ. मुलांनो, आपण हे एक्सपेरिमेंट प्रत्यक्षात करूनही पाहणार आहोत. पाहूयात आधी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय करायला सांगितलं आहे ते. व्हॉट यू डू. मग तुम्ही काय कराल? प्लेस ॲन आईस क्यूब इन अ डिश. एका डिशमध्ये तुम्हाला आईस क्यूब म्हणजेच बर्फाचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे. प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट. आणि एक थ्रेडचा म्हणजे एक धागा त्या बर्फाच्या तुकड्यावर ठेवायचा आहे तुम्हाला. स्प्रिंकल सम कॉमन सॉल्ट ऑन अँड नियर द थ्रेड ऑन द आईस क्यूब. स्प्रिंकल म्हणजेच शिंपडणे किंवा भुरभुरणे. मग आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? आपल्याला या आईस क्यूबवर थ्रेड प्लेस केल्यानंतर त्या थ्रेडवर आणि थ्रेडच्या आजूबाजूला मीठ स्प्रिंकल करायचं आहे. देन वेट फॉर अ फ्यू सेकंड्स. आता काही सेकंड्सची वाट बघायची आहे, थांबायचं आहे. होल्ड द 2 ends ऑफ द थ्रेड अँड पिक देम अप केअरफुली. आणि त्यानंतर या चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे की या थ्रेडचे, या धाग्याचे दोनही टोक आपल्याला होल्ड करायचे आहेत, पकडायचे आहेत केअरफुली आणि उचलायचं आहे. व्हॉट हॅपन्स? येस, वी कॅन होल्ड द आईस क्यूब विदाउट टचिंग इट. आपण बर्फाला हात न लावता बर्फ उचलू शकतो. ट्राय प्लेसिंग द थ्रेड इन डिफरंट वेज टू लिफ्ट द आईस.
आणि आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आईस क्यूबवर थ्रेड ठेवून ते आईस क्यूब उचलायचा प्रयत्न करायचा आहे. यू कॅन प्लेस जस्ट वन एंड ऑफ द थ्रेड ऑन द आईस क्यूब अँड लिफ्ट द आईस विथ द अदर एंड. तुम्ही इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे थ्रेडचा एक टोक, धाग्याचं एक टोकसुद्धा तुम्ही या बर्फाच्या तुकड्यावर ठेवून त्याच्यावर मीठ स्प्रिंकल करून दुसरं टोक आपल्या हातात धरून बर्फ लिफ्ट करू शकता. सो चिल्ड्रन, लेट्स डू दिस एक्सपेरिमेंट practically. So children, for this experiment we need an ice cube, thread and common salt. Now we will place this thread on this ice cube and sprinkle some common salt on and near the thread on the ice cube. Wait for few seconds. Now lift it up carefully. Wow, that's amazing. We have lifted the ice cube without even touching it. Now children, let us understand second part of this lesson. Puzzles in your surroundings. Why does it help even in summer? Puzzles म्हणजेच कोडी. तुमच्या आजूबाजूला बरेच असे तुम्हाला चित्र दिसते की तुम्हाला ते पझल करतात, तुम्हाला कोडं घालतात. त्यातलंच एक कोडं आहे, व्हाय डज इट हेल्प इवन इन समर. समर सीझन असतानाही हेल म्हणजेच गारांचा पाऊस पडतो. हो ना, माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यांनी गारांचा पाऊस कधी ना कधी अनुभवलाच असेल. मग समर सीझनमध्ये सुद्धा गारांचा पाऊस कसं काय बरं पडतो? चिल्ड्रन, वी फील व्हेरी हॉट इन समर. समर सीझनमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात आपल्याला खूप गरम होत असतं. द सन शाईन्स ब्राईटली अँड द टेम्परेचर इज हाय. सन हा खूप ब्राईटली शाईन करत असतो आणि त्यामुळे टेम्परेचर म्हणजेच तापमान सुद्धा जास्त असते. अँड देन सडनली म्हणजेच अचानक, एकाएक, देर आर क्लाउड्स इन द स्काय अँड इट स्टार्ट्स रेनिंग. आकाशामध्ये आपल्याला क्लाउड्स दिसायला लागतात, ढग दिसायला लागतात आणि पाऊस पडायला लागतो. नॉट जस्ट वॉटर बट इवन स्मॉल बॉल्स ऑफ आईस. फक्त पाणीच नाही तर बर्फाचे छोटे छोटे गोळेसुद्धा पावसाच्या रूपात खाली पडायला लागतात. वी से इट हॅज स्टार्टेड हेलिंग. आणि यालाच आपण हेलिंग होत आहे असं म्हणतो. हेलिंग म्हणजेच गारांचा पाऊस. द स्मॉल बॉल्स ऑफ आईस आर कॉल्ड हेलस्टोन्स. आणि जे आईसचे छोटे छोटे बॉल असतात, बर्फाचे जे छोटे छोटे गोळे असतात, त्यांनाच हेलस्टोन्स असं म्हटलं जातं. वाय डज इट हेल इन द हॉट समर सीझन. आणि कडक उन्हाळ्यात असा गारांचा पाऊस का पडतो? ॲज वी मूव्ह अप फ्रॉम द लँड द टेम्परेचर बिगिन्स टू फॉल. जसे जसे आपण लँड म्हणजे जमिनीवरून वर आकाशाच्या दिशेने जायला लागतो, तसं तसं टेम्परेचर म्हणजेच तापमान हे कमी कमी व्हायला लागतं. अप इन द स्काय इट इज व्हेरी कोल्ड इवन इन द हॉट सीझन. आणि वरती आकाशामध्ये जेव्हा समर सीझन असतो तेव्हासुद्धा खूप थंड वातावरण असते. यू नो दॅट देर आर वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स दॅट वी सी इन द स्काय. स्कायमध्ये जे आपल्याला क्लाउड्स दिसतात त्या क्लाउड्समध्ये वॉटर पार्टिकल्स असतात, पाण्याचे छोटे छोटे कण असतात. व्हेरी हाय अप इन द स्काय द वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स टर्न इंटू लिटिल बिट्स ऑफ आईस. आकाशामध्ये जेव्हा हे क्लाउड्स खूप वर जातात तेव्हा या क्लाउड्समधील वॉटर पार्टिकल्स म्हणजेच पाण्याचे कण हे थंड होतात आणि छोट्या छोट्या आईसमध्ये टर्न होतात. समटाईम्स देर आर स्ट्रॉंग विंड्स इन द क्लाउड्स. मुलांनो, आकाशामध्ये छोटे छोटे क्लाउड्स तयार होत असतात आणि हे क्लाउड्स मूव्ह होताना आपल्याला दिसत असतात. तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता
तेव्हा हे जे क्लाउड्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होत असतात. ते कशामुळे मूव्ह होतात? विंडमुळे. पण कधीकधी ही विंड खूप स्ट्रॉंग असते. दे पुश दिस लिटल बिट्स ऑफ आईस अपवर्ड. आणि क्लाउड्समध्ये खूप स्ट्रॉंग विंड्स तयार होतात. त्यामुळे काय होतं, या विंड्स या आईस क्यूब्सला, जे क्लाउड्समध्ये आईस क्यूब्स तयार झालेले आहेत त्या आईस क्यूब्सला वर पाठवतात या विंड्स. सो दे डू नॉट फॉल टू द ग्राउंड. आणि त्यामुळे हे जे आईस क्यूब्स आहेत, जे छोटे छोटे आईस क्यूब्स आहेत, ते जमिनीवर पडत नाहीत. दे गो अप अँड कलेक्ट मोर वॉटर पार्टिकल्स विच फ्रीज ऑन टू देम. आणि मग ते खूप जेव्हा वर जातात, जसे जसे हे वॉटर पार्टिकल्स वर जातात तसं स्कायमध्ये टेम्परेचर हे कमी होत जातं. आणि मग हे जे छोटे छोटे आईस बॉल्स आहेत ते मोठे व्हायला लागतात. त्यामध्ये अजून वॉटर पार्टिकल्स कलेक्ट व्हायला लागतात. Thus, the tiny balls get bigger and bigger. आणि त्यामुळेच हे जे टायनी बर्फाचे बॉल्स होते ते अजून मोठे आणि मोठे होत जातात. दे टर्न इनटू हेलस्टोन्स. आणि त्यांचं रूपांतरण हेलस्टोन्समध्ये होतं. छोटे बर्फाचे तुकडे हे जसे वर जातात तसे ते थंड होतात आणि अजून वॉटर पार्टिकल्स याच्यामध्ये ॲड होतात. आणि त्यामुळे हे जे छोटे बर्फाचे बॉल्स आहेत, बर्फाचे गोळे आहेत, ते मोठे व्हायला लागतात आणि त्यांचं रूपांतर हेलस्टोन्समध्ये होतं. द हेवी हेलस्टोन्स देन फॉल टू द ग्राउंड इन द फॉर्म ऑफ अ शार. मुलांनो, हे टायनी बॉल्स बर्फाचे जे आहेत ते मोठे होत जातात. आणि जसे ते मोठे होत जातात तसे ते हेवीही होत जातात, जड होतात. मग क्लाउड्समध्ये हे खूप हेवी हेलस्टोन्स तयार होतात. आणि यांचं वजन वाढल्यामुळे काय होतं, हे हेलस्टोन्स खाली पडायला लागतात पावसाच्या रूपात. आणि यालाच आपण गारांचा पाऊस असे म्हणतो. व्हेरी टायनी हेलस्टोन्स मेल्ट बिफोर दे रीच द ग्राउंड. आणि जे खूप छोटे हेलस्टोन्स असतात ते जमिनीवर पडण्याआधीच मेल्ट म्हणजेच वितळणे. तर खूप छोटे जे हेलस्टोन्स असतात, बर्फाचे गोळे असतात, ते जमिनीवर पडण्याच्या आधीच वितळून जातात. दे टर्न इनटू रेन ड्रॉप्स. आणि त्यांचं रूपांतर पावसाच्या पाण्यामध्ये होतं, पावसाच्या थेंबांमध्ये होतं. बट सम हेलस्टोन्स रीच द ग्राउंड बिफोर दे मेल्ट. पण काही हेलस्टोन्स हे वितळण्याआधीच जमिनीवर पोहोचतात. अ लाईट शार ऑफ हेल कॅन बी ग्रेट फन, बट अ हेलस्टॉर्म कॅन कॉज ग्रेट डॅमेज टू क्रॉप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. अ लाईट शार ऑफ हेल कॅन बी ग्रेट फन. मुलांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या हिल स्टेशनवर जाता तेव्हा तिथे खूप छान बर्फाचा असा पाऊस पडतो. तो लाईट शार असतो. मोठे बर्फाचे गोळे नसतात, तर छोटे बर्फ असतात आणि त्याच्यामध्ये खेळण्याचा आनंद खूप छान असतो. बट अ हेलस्टॉर्म कॅन कॉज ग्रेट डॅमेज टू क्रॉप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण हेलस्टॉर्म जे असतं त्याच्यामुळे क्रॉप्स, प्लांट्स आणि ॲनिमल्स याचं खूप नुकसान होत असतं. आता इथे एक न्यूज आहे. महाराष्ट्र वॉज हिट बाय अ सिरीज ऑफ हेलस्टॉर्म्स इन 2014. 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये हेलस्टॉर्म्स झालं होतं. द हेलस्टॉर्म्स डेव्हस्टेटेड थाउजंड्स ऑफ एकर्स ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. डेव्हस्टेटेड म्हणजेच उद्ध्वस्त. 2014मध्ये महाराष्ट्रात जे हेलस्टॉर्म झालं होतं त्यामध्ये हजारो एकरचं उभं पीक याची नासाडी झाली होती. फ्रूट क्रॉप्स वर रुइंड म्हणजेच उद्ध्वस्त होणे. फळांचे जे क्रॉप्स होते, फळांचे जे झाडं होते ते सुद्धा उद्ध्वस्त झाले होते. बर्ड्स अँड ॲनिमल्स वर किल्ड अँड इंजर्ड इन लार्ज नंबर्स. बर्ड्स आणि ॲनिमल्स हे सुद्धा या हेलस्टॉर्ममध्ये
मारले गेले होते. मुलांनो, मोठ्या मोठ्या गारा जेव्हा आकाशातून सरळ खाली जमिनीच्या दिशेने पडतात तेव्हा काय होत असेल? खूप जोरात फटके बसतात या गारांचे आणि त्यामुळे ॲनिमल्स आणि बर्ड्स यांचं फार नुकसान झालं. हे मारले गेले. फार्मर्स सफर्ड हेवी लॉसेस आणि शेतकऱ्यांचं खूप खूप मोठं नुकसान झालं. इट वॉज अ ग्रेट नॅचरल कॅलॅमिटी. नॅचरल म्हणजेच नैसर्गिक आणि कॅलॅमिटी म्हणजेच आपत्ती. तर ही एक फार मोठी नैसर्गिक आपत्ती होती. यू मे हॅव अदर क्वेश्चन्स दॅट पझल यू. तुमच्याकडे अजून बरेच असे प्रश्न असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला कोडं पडलं असेल, त्यांनी तुम्हाला पझल केलं असेल. नोट डाऊन ॲट लीस्ट 10 सच क्वेश्चन्स ऑन द बेसिस ऑफ युअर ऑब्झर्वेशन ऑफ थिंग्स अँड इव्हेंट्स इन युअर सराउंडिंग्स. मुलांनो, आपण पाहिले की हेलस्टोन्स का पडतात, हो की नाही? त्याचप्रमाणे तुमच्या सराउंडिंग्समध्ये जेव्हा तुम्ही आजूबाजूला वावरता तेव्हा तुमच्या निदर्शनात बऱ्याच थिंग्स येतात, बऱ्याच गोष्टी येतात आणि त्यांवर तुम्हाला प्रश्नही पडतात. हे असं का बरं असेल? बरोबर ना? तर असेच 10 क्वेश्चन्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. अ फ्यू एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. आणि काही एक्झाम्पल्स इथे खाली दिलेले आहेत. वेअर डू फ्लावर्स गेट देअर कलर फ्रॉम. फ्लावर्सला कलर कुठून मिळतो? फ्लावर्स डिफरंट कलरचे असतात. रेड, व्हाईट, येलो, पर्पल, राईट? सो फ्लावर्समध्ये हे डिफरंट कलर्स कसे काय येतात? नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय आर लीव्स ग्रीन. आणि लीव्स झाडांची पानं ग्रीन का असतात? नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डज चॉपिंग अन ऑनियन मेक यू क्राय. ऑनियन म्हणजेच कांदा. जेव्हा तुम्ही कांदा चॉप करता, कापता, तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी का बरं येतं? पाहूयात या क्वेश्चन्सचे आन्सर्स. वेअर डू फ्लावर्स गेट देअर कलर फ्रॉम. आन्सर, द फ्लावर्स गेट देअर कलर फ्रॉम द कलर पिगमेंट्स प्रेझेंट इन दॅट फ्लावर्स. फ्लावर्समध्ये कलर पिगमेंट्स असतात, त्याच्यामुळे फ्लावर्सला असा वेगवेगळा रंग येत असतो. Why are leaves green? Answer, the leaves are green because of chlorophylls present in them. Next question, why does chopping an onion make you cry? Answer, when we cut an onion, certain chemicals are released in form of vapor, which react with the water in our eyes. Due to this chemical reaction, tears flow from eyes. Note each question on a separate page in your book of science. मुलांनो, तुम्हाला जे जे प्रश्न पडलेले आहेत ते तुम्ही एका सेपरेट पेजवर राईट करायचे आहेत. कोणत्या बुकमध्ये? तर तुमची ओन बुक ऑफ सायन्स. एक सायन्सची स्वतःची अशी एक बुक तयार करायची आहे आणि प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या पेजवर राईट करायचा आहे. ड्रॉ सुटेबल पिक्चर्स ऑर पेस्ट रिलेटेड फोटोग्राफ्स ऑन दॅट पेज. आणि त्या पेजवर तुम्ही त्या क्वेश्चनशी रिलेटेड जे काही पिक्चर आहे ते ड्रॉ करायचं आहे किंवा चिटकवायचं आहे. ट्राय टू फाइंड द आन्सर्स टू युअर क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ युअर पेरेंट्स, टीचर्स ऑर फ्रेंड्स. आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही शोधायचं आहे. तुम्ही त्यासाठी तुमच्या पेरेंट्सची, टीचर्सची किंवा फ्रेंड्सची सुद्धा मदत घेऊ शकता. मेक यूज ऑफ सायन्स जर्नल्स अँड रेफरन्स बुक्स टू फाइंड द आन्सर्स. यू मे फाइंड द आन्सर्स ऑन द इंटरनेट. तुम्ही काही सायन्स जर्नल्स असतात त्यांचा यूज करू शकता. त्यांच्या यूजने तुम्ही तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर शोधू शकता किंवा तुम्ही इंटरनेटचा सुद्धा उपयोग करू शकता. With the permission and guidance of your parents, guardians or teachers, browse through the informative websites. आणि इंटरनेटवर जेव्हा तुम्ही या क्वेश्चन्सचे आन्सर्स फाइंड करता तेव्हा
तुम्ही तुमच्या पेरेंट्सची परमिशन घ्यायची आहे. त्यांच्या गायडन्सनेच तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स शोधायचे आहेत. तुम्ही त्यासाठी तुमच्या पेरेंट्सची किंवा तुमच्या टीचर्सची हेल्प घेऊ शकता आणि इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट्स ज्या आहेत त्या वेबसाईट्स थ्रूच तुम्ही या क्वेश्चन्सचे आन्सर्स शोधू शकता. You may find some of the answers you need in your textbooks or in other informative books. Note down the answers on the relevant pages. तुम्हाला पडलेल्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मिळतील किंवा इतर इन्फॉर्मेटिव्ह जे बुक्स असतात त्यामध्ये सुद्धा मिळू शकतील. नोट डाऊन द आन्सर्स ऑन द रिलेव्हंट पेजेस. रिलेव्हंट म्हणजेच संबंधित. ज्या पेजवर तुम्ही तुमचा तो एक प्रश्न राईट केलेला आहे जो तुम्हाला पडलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर, त्या प्रश्नाबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या पेजवरच तुम्हाला राईट करायची आहे. इतर कुठेही ती इन्फॉर्मेशन राईट करायची नाही आहे. When you have collected a few experiments and answers to your questions, put them all together in your very own book of science. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.